तर गाईज मिनी ब्लॉगमध्ये आपला स्वागत आहे. मी निघालो पनवेलला, पप्पाला पण पनवेलला यायचं होतं, तर पप्पाला पण सोडला. डायरेक्ट आलो दीदीकडे. दीदीनी छान असा काजू बदामाचा शेक बनवलेला, मग तो पिला आणि लागलो साईसोबत खेळायला. त्यानंतर गेलो भाऊंसोबत गणपती बघायला. गणपती वगैरे बघितलं, खूप छान अशी मूर्ती चॉईस केली ती भाऊंनी. मग आलो मी कुर्ता शिवायला, तिथं दिला कुर्ता शिवायला. नंतर गेलो डायरेक्ट दीदीकडे आणि भाई यो डायरेक्ट गॅलरीमध्ये रागूनच बसलेला. तुम्ही बोलतो मला नेला का नाही मामा, तू बोलतो चांगला नाही, बोलतो तू कंस मामा आहे कंस मामा. त्याला घेतला मग उचलून, जरा समजवला, मग राहिला थोडा गप. मग आता डायरेक्ट जेवून घेतो आणि निघतो इथूनच डायरेक्ट कामावं. बघतो तर जेवणाचं ताट वाढलंय. दीदी बोलू काय या जेवायला दिलाय तुम्ही, 2-2 टायमाचा एकदाच दिलाय. दीदीला होता उपवास, दीदी भरत होती साईला जेवण. जेवून झाल्यानंतर बघतो तर काय यो कुठला नवीन ड्रॅगन आला, यो ड्रॅगन फ्रूट कुठला आहे, मला मी तर पहिल्यांदाच बघितलेला बाबा. जेवलो ना, आली दीदी रसमलाई घेऊन. बाबा दीदी बोलू काय या, बोलू इथे जाडा होईल मी, बोलू कल्टी मारतो इथून पटकन मी. रसमलाई खायतच नाही तर आली प्रिया, तिची एक्झाम होती, तिचा पेपर होता इंग्लिशचा. ती लगेच लागली मला दाखवायला, बघ मामा कसा लिहिलाय मी. बोलू तुला 2 मार्क कमी भेटतील, चुकीचं लिहिलेत 2. यो शेट रात्रंदिवस चारतात असतं, नुसतं काय नाही काय खातच असतंय. चला तर आता मी निघतो डायरेक्ट कामावर जायला. MIDCच्या रोडला लागलोच आणि इथं रोजची पोरा कोण ना कोण इथं पोहतच असतो. मजा यांचीच आहे रे बाबा. त्यानंतर कामावर पोचून लगेच मी घरी पण आलो आणि इथे मम्मी पप्पा मस्त की गप्पा मारत होते. त्यानंतर आलो डायरेक्ट हॉटेलला, कारण का संजय दादाचा आमच्या बड्डे होता. तिथे बड्डे सेलिब्रेशन वगैरे केला मस्तपैकी. त्यानंतर दादाच्या मित्रांनी थोडंफार भाषण वगैरे केलं आणि मण्याला कोणचा कॉल आला काय माहीत, माय कॉन्टॅक्ट या काय समजा दादा. मनाच्या बारक्या भाऊसाचे आयटम आहे ना, मोठा भाऊस बघा कसा बसलाय. त्यानंतर मी निघालो घरी जायला आणि हा मिनी ब्लॉग एंड करतो. टेक केअर, बाय 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 बाय, लव्ह यू.